नमस्कार. RRC नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. Today's headline sponsor is India's most awarded school chains providing a holistic education via its leading education brand like Kidzi and Mount Litra Z School. तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी डॉक्टर रणजित पाटील मैदानात. फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज. पक्षांतर्गत विरोध देखील सोबत. अमरावती व अकोल्यातील काँग्रेस नेत्यांना डावलले. अमरावती पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाला काँग्रेसची उमेदवारी. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांचा अमरावती येथे अपघात. अपघातात डोक्याला व पायाला चांगली दुखापत. भेटीला येऊ नका, बच्चू कडूंचे आवाहन. अकोला महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली. इच्छुकांच्या आशा पल्लवीत. 5 कॉप्शन नगरसेवकांच्या ऐवजी आता 9 ते 10 नगरसेवकांची वर्णी लागणार. शिवणी विमानतळ टेक ऑफ घेणार का? नागरिकांचा अनेक वर्षांचा प्रश्न. विमानतळाअभावी व्यापार, औद्योगिक विकास खुंटल्याचे चित्र. गेल्या 2 टर्मपासून विधान परिषदेच्या अमरावती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर रणजित पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती येथे अर्ज दाखल केला. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार म्हणून आज डॉक्टर रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपाचे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष उपस्थित होते. भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई व युवा स्वाभिमानचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्ज दाखल करण्याच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी डॉक्टर पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प भाजपा व अन्य पक्षांनी व्यक्त केला. 5 जिल्ह्यामध्ये आपला हा विदर्भ आणि त्यातही पश्चिम विदर्भ इकडे लोकांना, युवकांना, त्यासोबत शेतकऱ्यांना एक पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून जे काही लोक मतदार नोंदलेले आहेत माझे, त्या सगळ्या लोकांचे जे संघटित आहे, असंघटित आहे, काही गावकुसातले आहेत, काही शहरातले आहेत, प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. मोठा सेगमेंट आहे. जसं शिक्षक आहेत, मग डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, मोठं बँकिंग क्षेत्र आहे. आपल्याला माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगतो की ह्या मल्टीनॅशनल बँकेमध्ये एका बँकेला 100 एम्प्लॉई आहेत. त्यांचेसुद्धा इंटरेस्ट आहेत. जर ते मतदान करतात तर त्यांच्या माफक अपेक्षा आहे. खूप मोठा लोकसंख्येचा मतदारसंघ आहे आणि खूप जास्त आता प्रत्येक घरातच पदवीधर आहे. आपण जर एक घर दाखवा तुम्ही की जिथे पदवीधर नाही आहे, आणि त्याच्यामुळे ह्या 1.25 कोटी लोकसंख्येच्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाचे ॲस्पिरेशन आहे. त्या लोकांनी ज्या लोकांकडे मी गेलो, नोंदणी केलेली आहे, मला तेव्हाच, म्हणजे ही काही माझी पहिली निवडणूक नाही, तिसरी निवडणूक आहे, त्या हिशोबाने ज्यांच्यापर्यंत पोचलो त्यांच्यापर्यंत काही पहिल्यांदा पोचलो नाही. त्यांच्या सगळ्या मागण्या मला माहिती आहे. संघटित लोकांच्या मागण्या वेगळ्या, असंघटित लोकांच्या मागण्या वेगळ्या. आज सत्ता आहे, या सत्तेच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांच्यापर्यंत पोचू. अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या तिकिटावर बुलढाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज लिंगाडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. लिंगाडे हे गुरुवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघात गुरुवारी शिवसेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे इच्छुक उमेदवार म्हणून धीरज लिंगाडे हे अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीतर्फे लिंगाडे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून पुढील काळात अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला वेग येणार आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निकटवर्ती असलेले लिंगाडे यांचे वडील हे माजी मंत्री आहेत. त्याचा सर्वच पक्षात संपर्क आहे. आमदार बच्चू कडू यांचा अमरावती येथे मोठा अपघात झाला. रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात घडला. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला आहे. आमदार बच्चू कडू रस्ता ओलांडत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे बच्चू कडू हे रस्ता दुभाजकावर जाऊन आदळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या उजव्या पायाला मोठी इजा झाली असून डोक्याला 4 टाकेही घालावे लागले आहेत. जखमी अवस्थेत असलेल्या कडू यांना अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमरावती शहरात आज सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. महानगरपालिकांच्या कामकाजात
गुणात्मक वाढ करण्याच्या दृष्टीने नामनिर्देशित सदस्यांची संख्या सुधारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीत कॉप्शन सदस्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यानुसार मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(1)ब मध्ये 10 नामनिर्देशित सदस्य व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 5(2)ब मध्ये 10% अधिक होणार नाहीत किंवा 10 पालिका सदस्य यापैकी जे कमी असेल अशी सुधारणा करण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबत माननीय महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांचे प्रथम अभिप्राय घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. अकोला महापालिकेत 9 किंवा 10 सदस्य कॉप्शनमध्ये नगरसेवक म्हणून येऊ शकतात, पण तत्पूर्वी महापालिकेची निवडणूक होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यानुसार सध्या महानगरपालिकेतील नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांची संख्या 5 आहे. राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व अनुभवी, कार्यकुशल व नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या व शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. अशा प्रकारे नियुक्त केलेल्या नामनिर्देशित सदस्यांच्या ज्ञानाचा वापर करून महानगरपालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या उद्देशाने नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. दिव्यांग माहिती केंद्रातील माहितीच दिव्यांगांना मिळत नसल्याची ओरड असून मनपाचे दिव्यांग केंद्र नसून अडचण आली असून खोळंबा झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देत दिव्यांगांना न्याय देण्याची मागणी होत आहे. अकोला महानगरपालिकातर्फे अपंग तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी माहिती केंद्र म्हणून शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजूला असलेल्या महानगरपालिका शाळेच्या आवारात सभागृह बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. सदर माहिती केंद्राच्या इमारतीचे काम अर्धवट स्वरूपात करण्यात आले असून गेल्या कित्येक दिवसांपासून अर्धवट बांधण्यात आली इमारत धूळखात पडली आहे. या इमारतीची आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच असल्याने या अर्धवट इमारतीमध्ये रात्रीस खेळ चाले असे प्रकार होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत उचित कारवाई करण्याची मागणी होत आहे. अकोला शहरातील रतनलाल प्लॉट स्थित असलेल्या मोहित ज्वेलर्सच्या समोर स्किन सिटी अकोला लेझर सेंटरचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या लेझर सेंटरच्या संचालिका डॉक्टर सुरभी कृपलानी केसवानी यांनी दर गुरुवारी मोफत उपचार करण्यात येणार असल्याची यावेळी माहिती दिली. स्किन सिटी अकोला लेझर सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी समाजसेवेची भावना लक्षात ठेवून सेवा देण्याचे व्यापारी नेता मनोहर पंजवाणी यांनी म्हटले. यावेळी शासकीय सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये, ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता, व्यापारी नेता मनोहर पंजवाणी, डॉक्टर सुनील थावराणी, डॉक्टर अजय चव्हाण, माजी समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष महल्ले, संदीप पंजवाणी, डॉक्टर वहाणी मॅडम यांच्यासह गौतम वाधवानी, कन्हैयालाल रगवाणी, संदीप अग्रवाल, गणेश जोशी, आशिष शुक्ला, दीपक सालेचा, अजय ठाकूर आदी उपस्थित होते. स्किन सिटी अकोला लेझर सेंटरची संचालिका डॉक्टर सुरभी कृपलानी केसवानी व गुलशान केसवानी यांनी उपस्थितांचे स्वागत करून शुभाशीर्वाद घेतले असून अकोला जिल्ह्यातील रुग्णांची सेवा देण्याची भावना यावेळी व्यक्त केली. शुभारंभ प्रसंगी आलेल्या सर्वांना उपचाराचे गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. 8,000 रुपयांचे औषधी आणि उपचार अगदी 2,000 रुपयात करण्यात येणार असून यातील 200 लकी मेंबरवर माफक दरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 1 महिना प्रत्येक गुरुवारी मोफत उपचार शिबिर राबविण्यात येणार असल्याची माहिती संचालिका डॉक्टर सुरभी कृपलानी केसवानी यांनी शुभारंभ प्रसंगी देऊन या सेवेचा लाभ अकोलेकरांनी घेण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले आहे. त्वचारोग व सौंदर्य सल्ल्यासाठी स्किन सिटी अकोला लेझर सेंटरला भेट देऊन आपल्या त्वचेचे उपचार आता मशीनद्वारे करून घेण्याचे आवाहन डॉक्टर सुरभी कृपलानी केसवानी यांनी केले आहे. अकोला दी लेजर सेंटर इसके उद्घाटन समारोह पे हमारे मनोहर भाई पंजवानी, समाज कल्याण सभापति आकाश भाऊ, सभी परिवार के लोग और हमारी बेटी डॉक्टर सुश्री कृपलानी केसवानी, इन सभी को बहुत बहुत बधाई. अकोला शहर में इतने सारे लोग रहते हैं, 6.5 लाख की पॉपुलेशन होगी, लेकिन ऐसे सेंटर की बहुत आवश्यकता थी और मुझे ऐसा लगता है कि शहर की आवश्यकता को देखते हुए बहुत अच्छा निर्णय इन लोगों ने लिया है और शहर के बीचों बीच ये सेंटर खुला है.
मैं मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। उद्घाटन के समय में शुभकामनाओं के साथ में ये भी कहूंगा, आपके हाथ से पेशेंट की बहुत अच्छी सेवा हो, आपके यहाँ पेशेंट आकर दुरुस्त होकर अच्छा होकर जावे और आपको बहुत बहुत धन्यवाद देवे और आपकी बहुत पब्लिसिटी करे। इस प्रकार से आप काम करो। आपको बहुत बहुत शुभकामनाएं। रतनलाल प्लॉट येथे डॉक्टर सुरभी कृपलानी केसवानी मॅडम यांनी स्किन सिटी अकोला नावाचं एक लेझर सेंटर आणि डेंटल सेंटर ओपन केलेलं आहे। या नवीन सेंटरसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देत आहोत। आज वाढत्या स्किन डिसीज करता अकोल्यामध्ये सुरभी केसवानी व गुलशन केसवानी यांनी अकोला स्किन सिटी हे चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे। ही चांगली संधी आपल्यासाठी आहे। नमस्ते, मैं डॉक्टर सुरभि कृपलानी केसवानी, फाउंडर ऑफ स्किन सिटी अकोला। हमने अकोला में लेटेस्ट लेज़र टेक्नोलॉजीज़ द्वारा स्किन या चेहरा या फेस या हेयर ट्रीटमेंट्स लोगों के लिए बहुत अच्छा एक मौका लाया है कि जो लोग मेडिसिन द्वारा ट्रीटमेंट कर कर के थक गए हैं, वो अभी न्यू लेटेस्ट टेक्नोलॉजी जो आजकल आप लोगों को इंस्टाग्राम पे ट्रेंडिंग दिखती होंगी, लाइक कोरियन बेबी ग्लो, सीसी ग्लो, परमानेंट मेकअप सर्विसेज, काफ़ी सारी सर्विसेज हमारे यहाँ हैं। आप एक बार ज़रूर विजिट कीजिए। आज ओपनिंग ऑफर में हम लोगों ने 2000 का ये वाउचर 50 लकी मेंबर्स के लिए लाया है। इसमें ये 2000 जो है, यही ट्रीटमेंट आपको 10,000 की मिलती है, जिसमें 80% डिस्काउंट करके ये 2000 में आज ओपनिंग ऑफर में लोगों को दिया जा रहा है। ये ऑफर 1 वीक तक के एक्सटेंडेड भी रहेगा। सो प्लीज विजिट एंड हैव द ब्यूटीफुल ऑफर्स फॉर यू। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 21 वैद्यकीय अधिकाऱ्यांची घरभत्ता वाढे बंद केले आहे। तसेच या 21 वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासस्थानी राहणे हे बंधनकारक आहे। तसेच 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांची वैद्यकीय निवासस्थाने ही शिकस्त आणि राहणे योग्य नसल्याचे आरोग्य विभागाने गृहीत धरले आहे। जिल्हा परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या 31 आरोग्य केंद्रांपैकी 10 आरोग्य केंद्रातील वैद्यकीय निवासस्थाने ही शिकस्त आणि राहणे योग्य नसल्याचे चित्र आहे। त्यातच या 10 आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता देय नाही। जिल्हा परिषदेच्या 21 प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही घरभाडे भत्ता हा बंद असल्याने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा निवासस्थानाची उपभोग घेणे गरजेचे आहे। 21 आरोग्य केंद्राविषयी पण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीची तक्रार जनतेकडून पुढाऱ्यांकडून अनेकदा मांडल्या गेली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हा घरभाडे भत्ता बंद करण्यात आलेला आहे। त्यातच काही वैद्यकीय अधिकारी हे कंत्राटी पद्धतीने असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे वैद्यकीय अधिकारी आहेत तरी किती असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। तसेच जिल्हा परिषदेच्या अनिवासी अधिकारी असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण जनतेच्या आरोग्याला कितपत सुविधा देऊ शकतात हे दिसून येत आहे। हिंदू आणि मुस्लिम हे धर्म नसून हे चुकीचे नाव आहे। धर्म एकच आहे, तो सनातन आहे। तो सृष्टीची धारणा करणारा शाश्वत नियम आहे, तो कधीही बदलत नाही असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मोहन भागवत यांनी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा येथे व्यक्त केले आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील गुरुमंदिरात आले असता सर्वप्रथम मोहन भागवत यांचे औक्षवण करून त्यांनी श्री गुरु महाराजांचे दर्शन घेतले होते। यावेळी सर्वप्रथम मोहन भागवत यांचा श्री गुरुमंदिर संस्थानच्या वतीने शाल, श्रीफळ व गुरु महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार संस्थानचे अध्यक्ष विणूभाऊ सोनटक्के, प्रकाश घुडे, अभय पारसकर, नवनियुक्त विश्वस्त अविनाश खेडकर यांनी केला। यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी अध्यात्म व विज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे, कारण अध्यात्म व धर्म या 2 गोष्टींवर पर्यावरण व विज्ञान निर्भर आहे। विज्ञान कुठेतरी थांबणार आहे, मात्र धर्म कधीही थांबत नाही। त्यामुळे अध्यात्मातून राष्ट्र निर्मिती होणार आहे असे मोहन भागवत म्हणाले। आपण असं म्हणतात का हिंदू धर्म, इस्लाम धर्म, खरं तर हे मिसनॉमर ज्याला म्हणतात, चुकीचं नाव आहे। धर्म एकच आहे, तो सनातन आहे, तो सृष्टीची धारणा करणारा शाश्वत नियम आहे। धर्म एकच आहे, तो सनातन आहे, तो आपलं जीवन ज्याच्यामुळे चालतं तो नियम आहे, तो कधीही बदलत नाही।
त्या धर्माच्या आधाराने निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकाराने आचरण करावं लागतं. देवाची पूजा करायची आपल्या इथे सोहळ्यात करतात. कन्याकुमारीला जा, शर्ट काढून मंदिरात जावं लागतं. बद्री केदार तिकडे जातात, शर्ट काढून गेले तर देवाचं दर्शन व्हायच्या आत देव घरी जातात. आणि तिथे मग त्याच्यामुळे कापडाचे जोडे, वुलन धोतर, शर्ट, कोट, चांगला गरम पैजामा, फेटा या सगळ्या सहित पुजारी पूजा करतो. कन्याकुमारीला जाऊन पूजा करायला लागतात, तशी पूजा पूर्ण व्हायच्या त्याचा बटाटा होऊन जातात. गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्याचे शिवणी विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा हा ठप्प पडला आहे. केवळ खासगी जमिनीचे अधिग्रहण करण्यात राज्य शासनाबरोबर विमानतळ प्राधिकरणाचे दुर्लक्ष असल्याने हे सर्व थंड बस्त्यात पडल्याचे चित्र आहे. अकोला शहरातील शिवणी विमानतळ विस्तारीकरणासाठी 22 हेक्टर खासगी जमीन संपादनाच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देत विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात उपयुक्तता तपासून अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. अकोल्याचे शिवणी विमानतळ भारतीय विमानपत्तन प्राधिकरणच्या मालकीचे असून सध्या या विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1400 मीटर व रुंदी 45 मीटर आहे. या विमानतळावर ATR 42 प्रकारची विमाने उतरण्याची सोय आहे. तथापि विमानतळावर ATR 72 प्रकारची विमाने उतरण्याची सोय उपलब्ध करण्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1800 मीटरपर्यंत वाढविणे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने विमानतळ विस्तारीकरणासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 60.68 हेक्टर जमिनीचा ताबा भारतीय विमानपत्तन प्राधिकरणला देण्यात आला आहे. मात्र 22 हेक्टर खासगी जमीन संपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे. शिवणी विमानतळाला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून दिली, परंतु सदर जागा ही पडीत स्वरूपात असल्याने याकडे कोणत्याही पुढाऱ्यांचे किंवा जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील नागरिकांकरिता विमानतळ सुरू होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. Today's headline sponsor is India's most awarded school chains providing a holistic education via its leading education brand like Kidzi and Mount Litra Z School. तिसऱ्यांदा जिंकण्यासाठी डॉक्टर रणजित पाटील मैदानात. फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज. पक्षांतर्गत विरोध देखील सोबत. अमरावती व अकोल्यातील काँग्रेस नेत्यांना डावलले. अमरावती पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाला काँग्रेसची उमेदवारी. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांचा अमरावती येथे अपघात. अपघातात डोक्याला व पायाला चांगली दुखापत. भेटीला येऊ नका, बच्चू कडूंचे आवाहन. अकोला महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढली. इच्छुकांच्या आशा पल्लवीत. 5 ऑप्शन नगरसेवकांच्या ऐवजी आता 9 ते 10 नगरसेवकांची वर्णी लागणार. शिवणी विमानतळ टेक ऑफ घेणार का? नागरिकांचा अनेक वर्षांचा प्रश्न. विमानतळाअभावी व्यापार, औद्योगिक विकास खुंटल्याचे चित्र. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.